बनवणार आहोत खमंग ढोकळा। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आणि मी 1 वाटी दही घेतलेले। आंबट आपल्यानुसार घ्यायचं, जर आंबट असेल कमी घ्यायचं, जर थोडंसं कमी आंबट असेल थोडं जास्त घेतलं तरी चालेल। आता हे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा सॉल्ट टाकणार आहे, मीठ। हे मिक्स करून आपल्याला 15 मिनिटं असंच ठेवायचे। थोडं पाणी टाकायचं आपल्याला, आकारानुसार टाकायचं आपल्याला। पण मिक्स कसं बॅटर आपल्या भाजीच्या पिठाप्रमाणे पातळ ठेवायचं, जास्ती पातळ पण करायचं नाही। बॅटर जास्त घट्ट पण झालं की काय होतंय, आपला ढोकळा फुगणार नाहीये, म्हणून आपल्याला मीडियमच करायचं पातळ। जेवढं मीडियम ठेवलं, सेलसर ठेवलं की नाही की तेवढा ढोकळा हलका होतो। लसणाचा एक तुकडा एवढासा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या, हे आपल्याला आता मिक्सरमधून काढायचं। घेतलेला या पॅनवर मध्ये आपण तेल टाकले थोडंसं, पूर्ण तेल लावून घ्यायचं, कारण जेणेकरून काय होणार आहे, आपला ढोकळा खाली चिटकणार नाही। व्यवस्थित असं लावून झालं इकडं आपण हे बघा बॅटर कसं झालं दिसतंय तुम्हाला, असं सेलसर ठेवायचं। आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, विनो टाकणार आहोत। एक अख्खी विनोची पुडी टाकायची आपल्याला, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून काय होणार आहे, त्याचं ते बुडबुडं तयार होणार आहे। आणि असं पूर्ण हलवून घ्यायचं, एका दिशेने पूर्ण फेटायचं आपल्याला। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी पण चांगली तडतडू द्यायची, नसता कडवट लागते ते त्याच्यावर टाकल्यावर। लवंगी मिरची भारी लागते खाण्यासाठी। कोथिंबीर टाकली मी, चांगल्याची परतून द्यायची, आणि ही पुणे आपल्याला टाकायची आता मस्त खमंग ढोकळ्यावर।